नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी बघता हो. मनात एखादी इच्छा असेल, एखादे काम खूप दिवसापासून अडकले असेल, कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, घरात सतत अडचणी येत असतील, आर्थिक संकट, नोकरीची चिंता, विवाहात अडथळे किंवा मानसिक अस्वस्थता असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताचे वाचन कसे करावे, कोणत्या वेळी काय करावे आणि त्याचे फळ लवकर मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. स्वामी समर्थांनी नेहमी भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. अनेक भक्तांच्या जीवनात चमत्कार घडले, परंतु त्या चमत्कारामागे त्यांची निस्सीम श्रद्धा आणि अखंड नामस्मरण होते. स्वामी चरित्र सारामृत हे केवळ पुस्तक नाही, ते स्वामींच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. या ग्रंथात स्वामींचे जीवन, त्यांचे उपदेश, भक्तांचे अनुभव आणि अनेक अद्भुत प्रसंग वर्णन केले आहेत. अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी नियमितपणे स्वामी चरित्र वाचण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या जीवनातील अडचणी कमी होऊ लागल्या, मनाला शांती मिळाली, नकारात्मक विचार दूर झाले, आत्मविश्वास वाढला. मात्र अनेक जण विचारतात की स्वामी चरित्र वाचण्याची योग्य वेळ कोणती? खरे तर स्वामींचे स्मरण कोणत्याही वेळी करता येते, परंतु सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, देवासमोर दिवा लावून वाचन केल्यास मन अधिक एकाग्र होते. रात्री जेवण झाल्यानंतर शांत वातावरणात देखील स्वामी चरित्र वाचू शकतात. दिवसभरातील धावपळ संपल्यानंतर मन शांत असते आणि वाचनातील प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोहोचतो. वाचन करताना घाई करू नका. प्रत्येक ओळ समजून घ्या आणि त्याचा अर्थ पूर्णपणे मनात उतरवा. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर निघाल्यासारखे वाटेल तुम्हाला. स्वामींचा विचार करा, स्वतःला त्यांच्या चरणाशी अर्पण करा. काही भक्त एक अध्याय रोज वाचतात, काही जण 7 दिवसात पारायण पूर्ण करतात, काही जण 11 दिवस किंवा 21 दिवसांचा संकल्प करतात. महत्त्वाचे म्हणजे संख्या नाही, तर भावना महत्त्वाच्या आहेत. स्वामींना भक्ताचा दिखावा नको असतो, त्यांच्या मनातील प्रेम हवे असते. जर एखादी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल, तर वाचन सुरू करण्यापूर्वी स्वामींना नम्रपणे प्रार्थना करा, कारण जेव्हा ती प्रार्थना करताल, तेव्हा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतात. प्रार्थना कशी करायची? प्रार्थना करताना, हे स्वामी, माझी इच्छा योग्य असेल तर ती पूर्ण करा, अन्यथा मला ती स्वीकारण्याची शक्ती द्या. ही प्रार्थना मनापासून करा. वाचनादरम्यान मोबाईल, टीव्ही किंवा इतर व्यत्यय असणारी वस्तू टाळा. शक्यतो एकाच ठिकाणी बसून वाचन करा. नियमित वाचन एकाच ठिकाणी बसून करा. रोज देवपूजा केल्यानंतर, दिवा लावल्यानंतर वाचन केलेले खूप चांगले. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की नियमित स्वामी चरित्र वाचनामुळे घरातील वाद कमी झाले, व्यवसायात प्रगती झाली, नोकरी मिळाली, विवाह जुळले आणि मानसिक शांती प्राप्त झाली. पण लक्षात ठेवा, स्वामी चरित्र हे जादूचे साधन नाही, ते श्रद्धा जागृत करणारे माध्यम आहे. जेव्हा श्रद्धा वाढते, तेव्हा आत्मविश्वास पण वाढतो. जेव्हा आत्मविश्वास वाढतो, तेव्हा प्रयत्न वाढतात आणि जेव्हा प्रयत्न वाढतात, तेव्हा यश जवळ वाटते आणि यशाचे मार्ग जवळ दिसतात. म्हणूनच वाचनाबरोबर कर्मही करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात,
असे मानले जाते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थ नेहमी म्हणतात. अशी भावना आहे की स्वामी समर्थांचे हे वाक्य ऐकलं की मनाला खूप आधार आणि स्थिरता मिळते. ही भावना मनात ठेवून वाचन करा. स्वामींची कृपा कधी आणि कशा रूपात मिळेल हे सांगता येत नाही, पण प्रामाणिक भक्ती कधीच वाया जात नाही. आजपासून दररोज काही मिनिटे स्वामी चरित्रासाठी द्या. मनापासून वाचा, स्वामींचे नामस्मरण करा. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवतील. शेवटी सर्वांनी मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप 11 वेळेस तरी नक्की करा. आणि रोज एक श्री स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र सारामृत यांचा एक अध्याय वाचा आणि बघा तुमच्या मनाला किती शांतता मिळाली असे वाटेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहावो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. जेव्हा तुमच्या मनात शंका असतील तेव्हा स्वामी त्याचे निराकरण नक्कीच करतील. जेव्हा तुम्हाला गोष्टी अशक्य वाटत असतील तेव्हा स्वामी समर्थ सगळ्या गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे प्रसिद्ध वाक्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा एकदम सुंदर असा अनुभव खूप छान सांगितलेला आहे. फक्त तो अनुभवायला पाहिजे. मनातून जर भक्ती केली तर स्वामी समर्थ आपल्यासोबतच आहेत, ते कुठेही गेलेले नाहीत. फक्त विश्वास आणि श्रद्धा पाहिजे आणि शांत राहायला शिकायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावेच असे नसते. शांत राहण्याने पण सगळ्या समस्या दूर होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.